सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर पोहोचली आहे, तर वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्याचं दिसतंय। चांदोली धरण क्षेत्रामध्ये आणि शिराळा तालुक्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढली आहे। हरिपूरमधील कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या संगमावरून दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। सांगलीमध्ये कृष्णा नदी 18 फुटांच्यावर पोहोचलेली आहे, तर वारणा नदी ही पात्राबाहेर पडल्याचं चित्र दिसून येत आहे। आपण सध्या हरिपूरमधील कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमावर सध्या आपण आहोत आणि या ठिकाणाहून कृष्णा आणि वारणा या नद्यांचा पाण्याचा प्रवाहाचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। ही जी वारणा नदी जे गढूळ पाणी या ठिकाणी एका बाजूने येत आहे, ती वारणा नदीचा प्रवाह आहे। आणि जर आपण पाहिलं तर प्रचंड नदी ही वारणा नदी पात्राबाहेर पडलेली आहे, कारण शिराळ आणि चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी मुसळधार पाऊस सातत्यानं होतोय आणि यामुळेच वारणा नदीला पूरस्थिती आहे अशी परिस्थिती आहे। याच्या विरुद्ध परिस्थिती अगदी कृष्णेची आहे, कारण कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये जरी मोठा पाऊस नसला तरी संततधार पाऊस आहे। अजून कोयना धरणातून विसर्ग सुरू नाही आहे, त्यामुळे जे काही पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडतोय त्या पावसावरच कृष्णेची पाणी पातळी वाढते आणि त्यामुळे साधारणतः 18 फुटावरती सध्या पाण्याची पातळी आहे। यामुळं कृष्णा नदीवरील साधारण 3 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेलेत।